students, welcome back. Today we are going for our next practical lecture from the paper second. In previous lecture already we have seen the exercise number 4 and 5. The exercise number 4, that is, we have seen calculations on pure living seeds and calculations on plant population. We discussed about the definition of seed, and also the seeds those are in market are tested for 5 tests. म्हणजे जे सीड मार्केटमध्ये येतं ते टेस्ट केलं जातं आणि त्यामध्ये जे टेस्टिंग केलं जातं ते सीड प्युरिटी, germination test of seed, then real or planting value of seed, then the pure living seeds and seed viability. आपण या 5 घटकांचे प्रिव्हियस लेक्चर मध्ये फॉर्म्युले पाहिलेले आहेत, त्यांचं मीनिंग पाहिलेलं आहे. Then also we have seen the calculations, one step calculation, how to calculate the pure living seeds or planting, then real value of seed. Then also we have seen the definition of plant population, formula for the plant population, and calculations on the plant population. Today we are going for our next exercise number 5, that is the study of different types of farm records. Already we discussed about the definition of farm many times. Farm is a place where the different crop are grown, agronomic crops or horticultural crops are grown, along with the rearing the livestock. Farm जे किंवा ज्याला मराठीमध्ये आपण शेती असं म्हणतो, ही अशी जागा आहे की त्या जागेवरती किंवा त्या ठिकाणी विविध पिके पिकवली जातात आणि त्यासोबत जी पाळीव प्राणी आहेत, ज्याला आपण डोमेस्टिक ॲनिमल्स असं म्हणतो, हे डोमेस्टिक ॲनिमल्स पाळले जातात. या कंबाईन पिकं पिकवणं आणि पाळीव प्राणी पाळणं याला फार्म असं म्हटलं जातं. आता हे जे फार्म्स आहेत वेगवेगळे, डिपेंडिंग अपॉन दी लँड होल्डिंग, म्हणजे क्षेत्र किती आहे त्याच्यानुसार तिथली जी पिकांची रचना आहे ती बदलते आणि त्याचसोबत जे पाळीव प्राणी आहेत किंवा ज्याला आपण सेकंडरी पिकं, हे सगळ्यात मोठं पहिलं ज्याला इनपुट असं म्हटलं जातं किंवा फार्म एंटरप्राइज असं म्हटलं जातं, किंवा थोडक्यात ज्याला मराठीमध्ये आपण घटक म्हणूया. शेतीमधला पिकं हा सगळ्यात प्रमुख घटक असतो आणि शेतीमध्ये जे पाळीव प्राणी आहेत त्यांचे जे प्रोडक्ट, बाय प्रोडक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल त्यांचं जे काऊ डंग, युरिन असेल किंवा त्यांच्यापासून मिळणारे वेस्ट पदार्थ असतील, त्याचबरोबर त्यांच्यापासून मिळणारे जे मेन सपोज मिल्क लाईक सबस्टन्स असेल, दीज आर दी इंटर रिलेटेड. म्हणजे शेतीमधलं जे सेकंडरी दुय्यम घटक आहे तो जनावरांना वापरायचा, पाळीव प्राण्यांना, आणि पुन्हा म्हणजे त्या पाळीव प्राण्यांपासून मिळणारं मुख्य उत्पादन आणि त्यांच्यापासून मिळणारा दुय्यम घटक पुन्हा शेतीमध्ये वापरायचा. अशा प्रकारे ही एक प्रकारची चेन आहे किंवा त्याला लिंक म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे जर शेती ही डिपेंडिंग अपॉन दी लँड होल्डिंग एरिया लहान किंवा मोठी असेल तर तिचं नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं राहतं. आणि तिचं जर नियोजन करायचं असेल तर हे नियोजन करण्याकरिता एका वर्षाचं, ज्याला कॅलेंडर ऑफ ऑपरेशन किंवा ॲग्रिकल्चरल इयर किंवा शेतीमधलं एक वर्ष, म्हणजे रेग्युलर आपलं इयर जे चालू होतं ते जून पासून चालू होतं, जानेवारी पासून चालू होतं आणि डिसेंबरला संपतं. दॅट इज द कॅलेंडर of year. But in case of agriculture, the agricultural year is started in the month of June. We know that the Kharif season is there, June, July, August, September. Because of it is considered that onset of monsoon in India is at 7th June. म्हणजे भारतामध्ये पाऊस हा 7 जूनला पडतो असं गृहीत धरलं जातं आणि तिथून शेतीचं वर्ष सुरू होतं.
आणि वार्षिक नियोजन करण्याकरता असेल, किंवा शेतीवरचे किंवा शेतीमधले विविध घटक असतील, म्हणजे पिकं असतील किंवा मजूर असतील, किंवा आपला नफा असेल, तोटा असेल किंवा खर्च असेल, आपण काही इनपुट म्हणजे शेतीसाठी आवश्यक असणारे घटक खरेदी करत असेल, त्याचबरोबर काही टूल्स अँड इम्प्लिमेंट्स असतील किंवा मशिनरी असतील, ह्या सगळ्यांचं साधारणतः एक रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवलं जातं. आणि डिपेंडिंग अपॉन the record there is a with there is a calculation of cost and benefit, म्हणजे आपला फार्म किंवा आपली शेती फायद्यात आहे किंवा तोट्यात आहे, हे साधारणतः विविध पिकं, त्यांचं उत्पन्न, त्यांच्यावरती होणारा खर्च, विविध प्रकारचे पाळीव प्राणी, त्याचबरोबर लागणारे मजूर, ह्या सगळ्यांचं सुयोग्य नियोजन करण्यासाठी हे शेतीमध्ये असणारे रेकॉर्ड्स किंवा नोंदी अतिशय महत्त्वाच्या राहतात. लेट्स गो फॉर द इम्पॉर्टन्स ऑफ फार्म रेकॉर्ड्स. फार्म रेकॉर्ड्स शोज प्रॉफिट ऑर लॉस इन द फार्म बिझनेस. म्हणजे आपल्याला शेतीमध्ये फायदा होतोय की तोटा होतोय हे पाहण्याचं सगळ्यात प्रमुख साधन म्हणजे त्या नोंदी किंवा ज्याला आपण फार्म रेकॉर्ड्स असं म्हणतो. दे शोज द यील्ड ऑफ डिफरंट क्रॉप्स अँड द लाईव्हस्टॉक. म्हणजे विविध प्रकारची पिकं जी शेतीमध्ये घेतली जातात त्यांचं उत्पन्न, आणि त्याचबरोबर जे विविध प्रकारचे पाळीव प्राणी आहेत त्यांचं सुद्धा उत्पन्न किंवा त्याच्यापासून मिळणारा फायदा हा याच्यामध्ये नोंद करून ठेवला जाऊ शकतो किंवा जातो. दे इंडिकेट्स द डेट ऑफ व्हेरियस फार्म ऑपरेशन. म्हणजे विविध पिकांना लागणारी जी काही विविध मशागतीची कामं आहेत, जमीन तयार करण्यापासून त्यांच्या कापणीपर्यंत, तर ह्या नोंदी आपण ठेवल्यामुळं पाठीमागच्या पिकाच्या नोंदीवरून आपल्याला पुढील पिकाचं किंवा येणाऱ्या पुढील सीझनसाठी दुसऱ्या पिकाचं नियोजन त्या ठिकाणी करता येतं. दे शो दी ऑपरेशन वाईज कॉस्ट ऑफ द फार्म कल्टिवेशन. म्हणजे एखाद्या फील्डमध्ये नांगरणीला किती खर्च आला, कुळवणीला किती खर्च आला, पेरणीला किती खर्च आला, त्याची जी आंतरमशागत आहे त्याच्यावरती किती खर्च झाला, हे आपल्याला याच्यातून समजतं. दे हेल्प्स टू लोकेट वीक पॉइंट ऑफ द फार्म अँड हाऊ टू सॉल्व्ह देम. म्हणजे आपल्या शेतीमध्ये जर एखाद्या गोष्टीमुळे नुकसान होत असेल तर ते नुकसान सुद्धा आपल्याला या रेकॉर्ड्स मधून कळू शकतं आणि त्याच्यावरती आपण योग्य ते नियोजन करून त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. Then farm record shows labor requirement at various time in a year. म्हणजे कोणत्या पिकाला किती आपल्याला शेतमजूर लागतील किंवा कोणत्या पिकाच्या कोणत्या कामासाठी, म्हणजे खुरपणी करायची असेल किंवा पाणी द्यायचं असेल किंवा खतं द्यायची असतील तर किती मजुरांची आवश्यकता आहे हे आपल्याला पाठीमागच्या नोंदीवरून त्या ठिकाणी लक्षात येतं. देन फार्म रेकॉर्ड्स we can plan future program on the farm also. म्हणजे या रेकॉर्ड वरून आपल्याला भविष्यकालीन त्या ठिकाणी योजना किंवा जे आपण नियोजन म्हणूया ते सुद्धा पाठीमागच्या नोंदीवरून आपण करू शकतो किंवा ठेवू शकतो. फार्म रेकॉर्ड्स हेल्प्स इन अरेंजमेंट ऑफ फार्म इनपुट्स. शेतीवरचे जे काही वेगवेगळे इनपुट्स आहेत ते कशा पद्धतीने ठेवायचे, कुठं ठेवायचे आणि किती दिवस ठेवायचे, याचं जे नियोजन आहे याच्यावरून आपल्याला किंवा या नोंदीवरून लक्षात येऊ शकतं. अँड लास्ट वन, दे हेल्प्स इन रिसर्च वर्क. आता शेतकरी सहजासहजी रिसर्च वगैरे या गोष्टीमध्ये जात नाहीत, परंतु जिथं खरंच पिकांवरती किंवा पाळीव प्राण्यांवरती संशोधन केलं जातं, या संशोधनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय ठरत असेल तर त्या पर्टिक्युलर घडामोडींच्या नोंदी ह्या अतिशय महत्त्वाच्या ठरतात आणि त्याच्यावरूनच निष्कर्ष काढले जातात आणि त्याच्यामुळे शेतीमध्ये जे फार्म रेकॉर्ड्स आहेत त्याचं महत्त्व खूप जास्त आहे किंवा खूप मोठं आहे. नाउ लेट्स गो फॉर द डिफरंट टाइप्स ऑफ फार्म रेकॉर्ड. म्हणजे मी आत्ताच सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी वेगवेगळे रेकॉर्ड ठेवले जातात. फॉर एक्झाम्पल मजूर असतील त्यांच्यासाठी वेगळं बुक किंवा खतं असतील त्यांच्यासाठी वेगळं बुक, एखाद्या पिकाचं उत्पन्न असेल त्याच्यासाठी वेगळं बुक त्या ठिकाणी ठेवलं जातं. सो लेट्स गो फॉर टाइप्स ऑफ फार्म रेकॉर्ड्स. These are of following. First upon dairy. It is the daily record of all operation conducted, labor
मनी, वेदर कंडिशन अँड इम्पॉर्टंट इव्हेंट ऑफ दॅट डे. जे डेली रेकॉर्ड आहे या डेली रेकॉर्डमध्ये सिम्पली देर इज अ स्पेलिंग मिस्टेक. इन्स्टेड ऑफ डेअरी यू मे रीड ॲज अ डेली रेकॉर्ड. दैनिक ज्याला दैनंदिन रेकॉर्ड असं म्हटलं जातं. आणि या दैनंदिन रेकॉर्डमध्ये कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी, म्हणजे सपोज आजच आपल्याला पूर्ण दिवसभराचं जेवढी काही शेतीवरची कामं असतील ती कोणती कामं केली, त्याला लेबर किती लागले, त्याला मजुरांचा खर्च किती आला, आज जे हवामान होतं ते कसं होतं, म्हणजे पाऊस होता का, उन्हाची तीव्रता जास्त होती का, वारं जास्त होतं का. त्याचबरोबर साधारणतः अजून काही घटना ज्या दैनंदिन शेतीवरती घडत असतील त्याची नोंद या डेली रेकॉर्डमध्ये ठेवली जाते. सेकंड वन दॅट इज द कॅश रेकॉर्ड और कॅश रजिस्टर. रजिस्टर फॉर रेकॉर्डिंग रिसिव्ड और पेड कॅश. या नोंद बुकामध्ये रोजच्या रोज जे पैसे आपल्याला शेतीमधून मिळतात किंवा एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी जे आपल्याला पैसे द्यावे लागतात त्याची नोंद या रजिस्टरमध्ये किंवा नोंद बुकामध्ये ठेवली जाते. त्याच्यानंतर थर्ड वन इज देअर द प्रोडक्शन रजिस्टर. रजिस्टर फॉर एंटरिंग द प्रोडक्शन ऑफ ऑल द क्रॉप्स अँड इट्स फॉडर. आपल्याला शेतीमधून मिळणारं जे काही उत्पन्न आहे मग ते प्रथम उत्पन्न असेल किंवा दुय्यम उत्पन्न असेल. फॉर एक्झाम्पल ज्वार पीक असेल, ज्वार पिकाची कापणी केल्यानंतर त्याच्यापासून मिळणारे ग्रेन्स इज अवर मेन यील्ड, बट द रेस्ट पोर्शन ऑफ द प्लांट ज्याला आपण कडबी म्हणतो किंवा फॉडर म्हणतो, ड्राय फॉडर म्हणतो, याची सुद्धा नोंद साधारणतः या फार्मवरती ठेवली जाते. आणि ते ठेवण्याकरता जे नोंदबुक वापरलं जातं त्याला प्रोडक्शन रजिस्टर असं म्हटलं जातं. देन वेज रजिस्टर. रजिस्टर युज्ड फॉर रेकॉर्डिंग द पेमेंट मेड टू permanent and temporary laborers and other person those are engaged in farm. वेज ज्याला आपण मजुरी म्हणतो, मजुरी बुक जे शेतीवरते कायमस्वरूपीचे मजूर असतील, वार्षिक मजूर ज्याला म्हटलं जातं, आपल्याकडे त्याला मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आहेत. टेम्पररी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचे एखाद्या कामापुरतेच लावलेले मजूर असतील किंवा काही स्पेशल ऑपरेशनला जे मजूर त्या ठिकाणी लावले जातात त्यांच्या ज्या पगारापोटी ज्या रकमा आहेत किंवा त्यांना जे पैसे द्यायचे आहेत त्याची नोंद ठेवण्यासाठी हे दैनिक मजूर रजिस्टर किंवा नोंदणी बुक ठेवलं जातं. सीड रजिस्टर. रजिस्टर युज्ड फॉर मेंटेनिंग द डेटा ऑफ टाइप ऑफ सीड, its quantity and seed value purchased or stored on the farm. जी विविध पिकं पेरली जातात ती पिकं पेरणी करता वापरलं जाणारे जे बियाणं आहे या बियाण्यांचा प्रकार कोणता आहे, म्हणजे त्याची व्हरायटी कोणती आहे, ते किती किलो आहे, त्याचबरोबर ते परचेस करत असताना त्याची किंमत किती आणि किंवा ते जर स्टोअर करायचं असेल तर ते किती दिवस, अशा प्रकारच्या ज्या नोंदी आहेत ह्या बियाणे नोंद बुकामध्ये ज्याला आपण सीड रजिस्टर असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये ठेवल्या जातात. देन फीड रजिस्टर. फीड जे पाळीव प्राणी शेतीमध्ये आहेत किंवा फार्मवरती आहेत त्यांना जे दैनिक आहार दिला जातो तर त्याचं नोंद ठेवण्यासाठी किंवा चारा नोंदबुक असं त्याला म्हटलं जातं, त्यालाच फीड रजिस्टर असं सुद्धा म्हटलं जातं. Then after number 7th, general register. Register used to record miscellaneous items of cost and expenditure such as land revenue, water charges, repairing of tools and machinery, manures, fertilizers, etc. आता हे जे जनरल रजिस्टर आहे ह्याच्यामध्ये हा जो शब्द वापरलेला आहे मिसलिनियस, म्हणजे अचानक येणारे जे खर्च आहेत किंवा वर्षातून एकदा किंवा दोनदाच येणारे जे खर्च आहेत ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल देऊ शकतो की शेतसारा असेल, लँड रेव्हेन्यू, शेतसारा जो आपण सरकारला भरतो पर युनिट एरिया, किंवा आपण जर कॅनॉल मार्फत पाणी वगैरे घेतलं तर त्याची काही पाण्याचे चार्जेस असतील. आपल्या शेतीवरती जे वेगवेगळ्या मशिनरी आहेत किंवा बैलांच्या सहाय्याने चालवले जाणारे अवजार आहेत यांची जर आपण काही दुरुस्ती केली
तर त्यासाठीचा जो खर्च आहे त्याची नोंद, किंवा जे मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर आपण विकत आणलेले आहेत त्याची नोंद, या सगळ्या नोंदींकरता हे जनरल नोंदबुक ठेवलं जातं, किंवा ज्याला मराठीमध्ये सर्वसाधारण नोंदबुक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे सेकंड लास्ट, दॅट इज द मिल्क रजिस्टर. रजिस्टर मेंटेन डेटा ऑफ मिल्किंग मिल्क लाईव्हस्टॉक, दॅट इज कॅटल, बफेलो एक्सेट्रा ऑन दी फार्म. म्हणजे जेवढे दूध देणारे ॲनिमल्स आपल्या फार्मवरती आहेत त्यांना नंबर दिले जातात आणि त्यांना या रजिस्टरमध्ये सेपरेट त्यांच्या नोंदी त्यांच्या नावासहित किंवा नंबर सहित त्या ठिकाणी ठेवल्या जातात. त्या मिल्क ॲनिमलचं म्हणजे दुभत जनावर ज्याला म्हणतो आपण, किंवा गाई किंवा म्हैस असं त्यांना म्हणतो, दूध देणारी. तर त्या प्रत्येकाचा जो डेली डेटा आहे ते दूध किती देते, सपोज एखाद्या दिवशी दूध कमी जास्त झालं तर त्याच्यावरून आपल्याला त्याच्यामध्ये तिच्या आहारामध्ये असेल, तिच्या आरोग्यामध्ये असेल सुधारणा करता येऊ शकते. आणि त्या गाई किंवा म्हशीच्या पूर्ण वेतन काळामध्ये तिच्यापासून आपल्याला किती दूध त्या ठिकाणी मिळतं, आणि त्याचबरोबर तिच्या आहाराचा खर्च किती, तिच्या आरोग्यावरती होणारा खर्च किती, ह्या सगळ्या बाबी आपल्याला या मिल्क रजिस्टर किंवा दूध नोंद वहीतून त्या ठिकाणी माहिती होतात. त्यासाठी हे महत्वाचं. आणि लास्ट वन, इन्व्हेंटरी रजिस्टर, रजिस्टर फॉर रेकॉर्डिंग फॉलोइंग रेकॉर्ड्स. आता हे जे आहे इन्व्हेंटरी रजिस्टर, त्याच्यामध्ये ह्या खालील प्रकारच्या नोंदी त्या ठिकाणी ठेवल्या जातात. फार्मर्स ओन प्रॉपर्टी, म्हणजे त्या शेतकऱ्याची शेत जमीन किती आहे, किती टोटल ॲनिमल्स आहेत, ज्याच्यामध्ये गायी किती आहेत, किंवा बफेलोज म्हशी किती आहेत, बैल किती आहेत, शीप अँड गोट किंवा अदर पोल्ट्री असेल, हे सर्व घटकांची नोंद त्याच्यामध्ये ठेवली जाते. नंबर अँड व्हॅल्यू ऑफ इच ॲटम, लँड, बिल्डिंग, लाईव्हस्टॉक हे त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर कॅश इन हँड अँड इन बँक, ऑल्सो अमाऊंट टू बी पेड ऑर रिसिव्ड फ्रॉम अदर पर्सन, म्हणजे स्वतः आपल्याजवळ आता ज्याला आपण भांडवल म्हणतो ते किती आहे, ते भांडवल हातामध्ये किती आहे, म्हणजे घरी किती आहे, बँकेमध्ये किती आहे, आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून किती पैसे येणं आहे, किंवा त्यांना काही साहित्य खरेदीनिमित्त किंवा काही इनपुटच्या खरेदीनिमित्त आपण त्यांना किती देणं आहोत, या सगळ्या गोष्टींची जी नोंद आहे ही नोंद याच रजिस्टरमध्ये ठेवली जाते. अँड द लास्ट वन, व्हॅल्यू ऑफ स्टँडिंग क्रॉप्स. आता व्हॅल्यू ऑफ स्टँडिंग क्रॉप्स म्हणजे काय, प्रेझेंटला आपल्या शेतीवरती किती एकरावरती कोणती पिकं आहेत आणि त्या पिकाची प्रेझेंट कंडिशनला अंदाजे किंमत किती आहे. म्हणजे 1 एकर ऊस आहे, तर अंदाजे त्या ऊसाचं एकरी उत्पन्न आपलं किती निघू शकतं, 50 टन, 100 टन, अशा प्रकारचा एक अंदाज त्या ठिकाणी बांधला जातो आणि त्याची नोंद, प्रत्येक पिकाची नोंद या बुकमध्ये ठेवली जाते. किंवा एखादी गाई असेल किंवा एखादी शेत जमिनीचा तुकडा असेल, ह्या सगळ्यांची प्रेझेंट व्हॅल्यू अलॉंग विथ दी स्टँडिंग क्रॉप्स या रजिस्टरमध्ये ठेवली जाते. तर अशा प्रकारे दीज आर दी इम्पॉर्टन्स अँड टाइप्स ऑफ दी डिफरंट रजिस्टर, दोज आर युज्ड ऑन दी फार्म. हे जे नोंदबुक आहेत, हे नोंदबुक जर आपलं मार्जिनल लँड होल्डिंग असेल, मार्जिनल म्हणजे ज्याला कमीत कमी क्षेत्र असणारा आपण शेतकरी म्हणून, अशा शेतीवरती त्यांची जी संख्या आहे ती कमी किंवा जास्त असू शकते. परंतु जे फार्म खूप मोठे आहेत, म्हणजे 50 एकराचा फार्म आहे, 100 एकराचा फार्म आहे, अशा वेळेस जे इनपुट्स लागतात किंवा ज्या ज्या मशागतीच्या कामांची नोंद त्या ठिकाणी ठेवली जाते, हे लहान शेतकी किंवा शेतीच्या बाबतीत आपण जे लक्षात ठेवू शकतो, असं मोठ्या फार्मच्या बाबतीत लक्षात ठेवू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडं 1 किंवा 2च त्या ठिकाणी पाळीव प्राणी आहेत, तर त्याचे जे काही नोंदी आहेत किंवा त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या असतील, वी कॅन इझिली आयडेंटिफाय देम, आपण त्या सहजासहजी ओळखू शकतो आणि त्या लक्षात ठेवून पुढील प्रक्रिया किंवा कारवाई करू शकतो. परंतु simply consider a farm having 300 to 400 the cow or buffalo.
जर 300 किंवा 400 500 अशा प्रकारचे कमर्शियल जर फार्म असतील तर त्या फार्म मध्ये हे जे नोंद आहे प्रत्येक गायीची हे तोंडी लक्षात ठेवणं किंवा फक्त लक्षामध्ये ठेवणं इट इज नॉट पॉसिबल. आणि त्याच्यामुळं काय होतं की कोणती गायी आपल्याला किती दूध देते किंवा तिच्या आरोग्याच्या काही समस्या आहेत का, म्हणजेच काय डिपेंडिंग अपॉन दी टाईप ऑफ फार्म, आपला फार्म किती एकराचा आहे, त्याचबरोबर त्याच्यावरती असणारे जे इनपुट्स आहेत ज्याला आपण अल्सो नोन ॲज अ कॉम्पोनंट्स घटक ज्याला म्हणूया, म्हणजे पीक हा एक घटक झाला, पाळीव प्राणी हा दुसरा घटक झाला, म्हणजे असे अनेक घटक शेतीमध्ये असू शकतात. पाळीव प्राण्यामध्ये विविध प्रकार आहेत, गायी आहेत, बफेलो आहेत, हॉर्स आहेत, किंवा सेरिकल्चर रेअरिंग आहे, होनी बी आहे, ॲपिकल्चर आहे, मधुमक्षिका पालन, म्हणजे रॅबिट फार्मिंग आहे, डक फार्मिंग आहे, पिग फार्मिंग आहे. असे विविध प्रकारचे घटक किंवा फिशरी असेल हे त्याच्यामध्ये येऊ शकतात. आणि ज्या ठिकाणी हे फार्म कमर्शियल आहेत किंवा खूप मोठ्या प्रकारचे आहेत अशा ठिकाणी या रजिस्टरचं महत्व हे अतिशय जास्त आहे किंवा मोठं आहे. So this is about the farm records or registers. Now let's go for the next one, that is the exercise number 6, that is the study of farm labor and labor efficiency. जे शेतमजूर आपल्याला फार्मवरती किंवा शेतीमध्ये लागतात हे दोन प्रकारचे शेतमजूर त्या ठिकाणी गृहीत धरले जातात. एक म्हणजे फॅमिली लेबर आणि दुसरे ज्यांना आपण पैसे देऊन किंवा मजुरी देऊन वेजेस देऊन त्यांना आपण कामाला त्या ठिकाणी बोलवतो. असे दोन प्रकार मजुराचे पडतात. सो फार्म लेबर्स डेफिनेशन: द फार्म लेबर इज अ पर्सन whose main source of income is on work done in the agricultural production. म्हणजे फार्म लेबर म्हणजे अशी व्यक्ती की ज्याचं मूळ उत्पन्नाचं साधन हे शेतीमधील काम एवढंच आहे, त्याला म्हटलं जातं फार्म लेबर किंवा शेतमजूर. या शेतमजुराचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे फॅमिली लेबर किंवा अनहायर्ड, ज्याला आपण पैसे देत नाही असे मजूर. दीज लेबर्स पेमेंट इज नॉट गिवन फॉर देअर वर्क ऑन दी फार्मर हिमसेल्फ अँड हिज फॅमिली मेंबर. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण शेतीमध्ये काम केल्यानंतर पैसे देत नाही त्याला अनहायर्ड लेबर, विना पैशाचे मजूर, शेतमजूर किंवा घरगुती शेतमजूर असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये शेतकरी स्वतः जो दैनंदिन कामं शेतीमध्ये करतो किंवा त्याचे जे घरचे आहेत जे दैनंदिन कामं शेतीमध्ये करतात असे जे सेल्फ किंवा होम मधले जे लेबर्स आहेत या प्रकारामध्ये येतात. सेकंड, हायर्ड लेबर, जे मजूर आपण त्यांना वेजेस देऊन किंवा पैसे देऊन शेतीमध्ये कामाकरता वापरतो त्यांना हायर्ड लेबर असं म्हटलं जातं. या हायर्ड लेबरचे पुन्हा अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे परमनंट लेबर. दीज लेबर्स आर एंगेज्ड फॉर 1 year. देअर पेमेंट इज ऑन इयर बेसिस अँड नॉट मंथली. फॉर एक्झाम्पल सालगडी, मुकादम. म्हणजे आपण एखादा व्यक्ती पूर्ण वर्षाकरिता काम असो किंवा नसो त्याला आपण परमनंटली त्या ठिकाणी एंगेज करतो, म्हणजे त्याला कामावरती ठेवतो आणि त्याची जी मजुरी आहे ही मजुरी वर्षातून एकदा किंवा वर्षातून दोनदा, वर्षाच्या अगोदर किंवा वर्ष समाप्तीनंतर अशा प्रकारे दिली जाते. मंथली जशी आपण सॅलरी देतो तशी सॅलरी त्यांना मिळत नाही. आणि याचे एक्झाम्पल्स म्हणजे आपल्या शेतीवरती असणारे सालगडी. आता हा मराठीतला शब्द आहे. साल म्हणजे 1 वर्ष आणि वार्षिक गडी किंवा मजूर त्यालाच सालगडी. किंवा मुकादम व्यक्ती, शेतीवरची अशी व्यक्ती की ती इतर गोष्टींवरती किंवा इतर मजुरांवरती निगराणी ठेवते किंवा त्यांना कन्स्ट्रक्ट करते, त्यांना इन्स्ट्रक्शन्स देते आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवून जो ओनर आहे त्याच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडून काम करून घेते, त्यांना मुकादम असं म्हटलं जातं. Then second, that is the temporary labor. These laborers are engaged on the daily wages for various seasonal operations and dismissed after operation of work. For example, labor for weeding, sowing, hoeing, fertilizer application, etc. म्हणजे जे मजूर फक्त कामापुरते
आपण त्या ठिकाणी वापरतो आणि काम संपलं की त्यांना पुन्हा त्यांचे वेजेस म्हणजे त्यांच्या मजुरीचे पैसे देऊन ते दुसरीकडे कामाला जातात. त्यांना टेम्पररी लेबर असं म्हटलं जातं. Then next one, that is the contract labor. These labor is in group and engaged for some specific work, type of work together on the contract basis. For example, harvesting of crop, digging of well, channels, bunding, etc. म्हणजे काही लोक स्वतःचा एक ग्रुप 5 लोकांचा 10 लोकांचा ग्रुप तयार करतात आणि ते तेवढंच काम फक्त किंवा त्यांची स्पेशालिटी ते म्हणजे तेवढंच काम ठराविकच काम ते करतात, बाकीचे काम करत नाहीत. म्हणजे जर हार्वेस्टिंग असेल तर ते पूर्ण टीम फक्त हार्वेस्टिंगच्याच कामामध्ये एंगेज राहते किंवा सोईंग असेल किंवा प्लांटेशन असेल तर फक्त प्लांटेशनच, इतर कामामध्ये ते सहजासहजी जात नाहीत. त्यांना कॉन्ट्रॅक्ट लेबर असं म्हटलं जातं. आणि नेक्स्ट वन, पीस रेट लेबर. These laborers engaged on the farm for work on quantity basis. They are less time bounded and more work related. For example, kapas picking, harvesting of fruits and vegetables like chili, brinjal, etc. म्हणजे हे जे मजूर आहेत त्यांना कामाच्या आधारे त्या ठिकाणी मजुरी न देता त्यांना त्यांचं जे क्वांटिटी आहे, कामाची जी क्वांटिटी आहे, म्हणजे पूर्ण वेळेच्या करिता मजुरी न देता त्यांनी काम किती केलं त्याच्यावरून त्यांची मजुरी ठरते आणि म्हणून त्यांना पीस रेट लेबर्स असं म्हटलं जातं. ओके, सो दीज आर दी टाइप्स ऑफ लेबर्स. नेक्स्ट, दी लेबर इफिशियन्सी म्हणजे त्यांची कामाची क्षमता. असं गृहीत धरलं जातं की आपल्या पूर्ण भारतामध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणानुसार एखादी व्यक्ती आपलं पूर्ण एफिशियन्सी वापरून फक्त दिवसातलं 8 तास काम करू शकतो आणि म्हणून ज्या आपल्या दैनंदिन कामातील म्हणजे एखादी सर्व्हिस असेल किंवा एखाद्या ऑफिसचं टाइम असेल हे 8 तासाचं गृहीत धरलं जातं. दी अमाऊंट ऑफ प्रोडक्टिव्ह वर्क डन ऑन दी फार्म पर लेबर युनिट इन अ सर्टन टाइम नोन ॲज अ लेबर इफिशियन्सी. म्हणजे एखाद्या हेल्दी व्यक्तीनं त्याचं पूर्ण तन मन लावून म्हणजे पूर्ण उत्साहानं तो किती प्रोडक्टिव्ह काम करू शकतो दिवसाच्या ठराविक वेळेमध्ये, त्याला त्या मजुराची कार्यक्षमता असं म्हटलं जातं. इफिशियन्सी म्हणजे काय, त्याची कार्यक्षमता. देन नेक्स्ट वन, मेजर्स टू इम्प्रूव्ह दी लेबर इफिशियन्सी. म्हणजे आपल्या शेतीवरती जे मजूर आहेत त्यांची कार्यक्षमता कशी वाढवायची तर त्याकरता काही उपाय त्या ठिकाणी केले जातात, ज्याला मेजर्स टू इम्प्रूव्ह लेबर इफिशियन्सी असं म्हटलं जातं. ओके, सो लेट्स गो फॉर इट इज इम्प्रूव्ड बाय. कार्यक्षमता कशी वाढवायची, थ्रू फुल्ली एंगेज्ड थ्रू आउट द इयर इन अ फार्म. जे मजूर आपले मुकादम आहेत किंवा सालगडी आहेत त्यांच्याकडून जर आपल्याला जास्तीत जास्त फायदा पाहिजे असेल किंवा ते पूर्ण काळ एंगेज त्या ठिकाणी वर्षभर राहतील याची दक्षता घेतली जाते. बाय प्रिपरेशन ऑफ कॅलेंडर कॉपरेशन अँड क्रॉपिंग स्कीम इन ॲडव्हान्स सो वी कॅन मेक दी प्रॉपर लेबर युटिलायझेशन. आपल्याकडं फार्म किती आहे, त्याच्यामध्ये किती पिकं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लावायचे आहेत, याचं जर आपण पेपरवरती योग्य जर नियोजन केलं, मॅनेजमेंट जर केलं तर आपल्याला हे जे आपल्या फार्मवरती शेतमजूर आहेत हे शेतमजूर प्रॉपर डिस्ट्रीब्युशन त्यांचं करता येईल आणि त्यांच्याकडून होणारं काम हे आपलं प्रोडक्टिव्ह वर्क असेल. हॅव लार्ज साईज फार्म ऑर फील्ड. कमी क्षेत्र असल्यानंतर जे मजुरांकडून होणारं काम आहे त्याच्यामध्ये आणि खूप मोठी शेती असल्यानंतर त्या ठिकाणी असणारे मजूर या दोन्हींच्या कामामध्ये त्या ठिकाणी फरक पडतो. बाय युजिंग इफिशियंट इम्प्लिमेंट अँड दी फार्म मशिनरी. जे टूल्स अँड इम्प्लिमेंट्स आपण त्यांना कामाकरिता देतो, फॉर एक्झाम्पल विडिंग करायचं असेल आणि सपोज त्यांच्या हातामध्ये जे विडिंग हुक आहे किंवा डिगिंग करायचं असेल, टिकाव आहे, तर तो चांगल्या अवस्थेमध्ये असावा जेणेकरून त्याला ते काम करत असताना कुठल्याही प्रकारची अडचण
येणार नाही किंवा त्याचा वेळ वाया जाणार नाही. बाय ऍडजस्टिंग डेली वर्क अवर्स ॲज पर सीझन, फॉर एक्झाम्पल स्टार्टिंग ऑफ फील्ड वर्क लेट इन विंटर और अर्ली मॉर्निंग इन समर. आपल्याकडं पिकाचे 3 हंगाम गृहीत धरले जातात, पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. तर या सीझन नुसार त्यांचं जे कामावर येण्याची वेळ आहे आणि कामावरून घरी जाण्याची वेळ आहे ही ऍडजस्ट केली तर त्या सीझनचा फायदा त्यांनाही होतो आणि त्यांच्या कामामध्ये सुधारणा होऊन शेतकऱ्यांना सुद्धा होतो. पुट राईट टाईप ऑफ मॅन ऑन जॉब्स सुटेबल टू देअर कॅपॅसिटी, म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य काम देणं, अशा प्रकारचं त्याचं मिनिंग आहे. नेक्स्ट वन, प्रोव्हाइड ड्रिंकिंग वॉटर अँड फूड ॲट द स्पॉट ऑफ द वर्क. त्यांना पूर्ण दिवसभर काम करावं लागत असतं शेतीमध्ये, तर त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि त्यांच्या आहाराची सुद्धा जबाबदारी जर आपण घेतली तर त्यांच्याकडून आपल्याला प्रॉपररित्या वर्क करून घेता येतं. मेक रेग्युलर पेमेंट्स ऑफ वेजेस अँड ऑल्सो एक्स्ट्रा पेमेंट फॉर दी ओव्हर टाईम वर्क. त्यांना वेळच्या वेळी त्यांची मजुरी देणं आणि त्यांच्याकडून जर काही जास्तीचं म्हणजे 9 ते 5 असेल, 5 नंतर त्यांनी अजून काही वर्क केलं तर त्याचे सुद्धा जास्तीचे त्यांना पैसे देणं, त्याच्यावरून त्यांची कामाची कार्यक्षमता वाढवून घेतली जाते. अरेंज ट्रेनिंग फॉर इनएक्सपिरियन्स्ड लेबर फॉर स्किलफुल वर्क. जर आपल्याकडं काही ठराविक स्किलचीच कामं असतील, म्हणजे जी काही कामं फक्त योग्य प्रशिक्षण घेतलेलेच व्यक्ती करू शकतात, अशी जर कामं असतील तर अशी कामं त्या व्यक्तींकडून करून घेण्यासाठी त्यांना ट्रेनिंग सुद्धा त्या ठिकाणी देण्यात यावं. सिलेक्ट सुटेबल मॅन ॲज अ मुकादम फॉर सुपरविजन ऑफ लेबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लेबर मधीलच एक व्यक्ती असा त्या ठिकाणी निवडायचा की त्या व्यक्तीचं बाकीचे सर्व मजूर व्यवस्थितरित्या ऐकतील आणि किंवा हा जो व्यक्ती आहे मुकादम, तो म्हणजे जो ओनर आहे आणि जे मजूर आहेत यांच्यातील दुवा, मजुरांकडून काम करून घेणं जे ओनरनं सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे एवढी त्याची जबाबदारी आणि त्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या ओनर पर्यंत पोहोचवणं, अशा या व्यक्तीचं, ज्याला मिडलमॅन म्हणूया किंवा दुवा असं म्हटलं जातं. सो दीज आर दी मेजर्स टू इम्प्रूव्ह दी फार्म लेबर इफिशियन्सी. म्हणजे आपल्या फार्मवरती असणारे मजूर त्यांची कार्यक्षमता कशी वाढवायची ती या पद्धतीनं वाढवली जाते. सो दिस इज अबाउट दी एक्सरसाइज नंबर 6 and 5 from the paper second. We will go for the next exercises into the next lectures or practicals. Thank you. Have a nice day.